या सततच्या भांडणामुळे मी एका फायनल डिसिजनवर येऊन पोहोचलेलो आहे. मी आणि अर्पिता मॅडम आत्ता या क्षणापासून हे घर सोडून इथून जाणार आहोत. समीर, झालं ना तुझं समाधान? मुलाला आईपासून तोडायला आली होती ना या घरात, झालं? तोड तोड माझ्या काळजाचे लचके तोड तू. आणि तू बुगू 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 बायको जे म्हणते ते ऐकतोस तू. अरे हाताच्या फोडासारखा तुला जपला, लहानपणापासून लहानाचं मोठं केलं. आणि आई बाप बहीण भाऊ सगळे परके झाले या परक्या मुलीसाठी. तू या घरात वाढलास, आमच्या बरोबर राहिलास. आता हे घर, ही सगळी नाती कवडी मूल ठरली नाहीच्या पुढे. आई, तू या सगळ्याचा चुकीचा अर्थ का काढतेस? आणि मी घर सोडून जाणार आहे याचा अर्थ कुठली जबाबदारी झटकणार आहे असं होत नाही ना. पण आता हे जे काही चाललंय ना आपल्या घरामध्ये, हे असह्य होतंय मला. आई, त्यांचा हात धरून त्यांना मी या घरामध्ये आणला. माझ्यावर विश्वास ठेवून त्या या घरामध्ये आल्यात. असं अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांना सोडून देऊ का मी? नाही शक्य ते मला. आणि असं रोज मरत मरत जगणंही पाहणं शक्य नाहीये. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही अर्पिता मॅडमला या घरची सून मानणार आहात का नाही? आणि दुसरं म्हणजे इथून पुढे या घरामध्ये त्यांना परत कधीही त्रास होणार नाही याची गॅरंटी तुम्ही मला द्या. बघितलं का दिदे? अगं कसा विचारतोय बघ. जशी काही चूक आपलीच, आपणच चुकलोय. म्हणजे हे सगळं जे काय झालं त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडू हा मोकळा. हे उपदेश मला नको देऊ हा तू. प्रश्न संपला ना मग. कारण काय आई, सुखासाठी दोन्ही बाजूनी 4-4 पावलं पुढे येणं गरजेचं असतं. पण आता तरी मला असं दिसतंय की ही 4 पावलं मला इथून घरातून बाहेर जाण्यासाठीच उचलावी लागते. झाला शेवटी बायकोचं शेपूट झाला. नऊ महिने माझ्या पोटात वाढवलं मी तुला, लहानाचं मोठं केला. या वयात आई बाबाचा आधार व्हायचं ते सोडून बायकोच्या मागे मागे तुम्ही तरी सांगा ना, समजावा ना याला. काय बोलतोय हा? अगं मी काय बोलू ग? मी 4 दिवसाची पाहुणी आहे. तुमची आयुष्यभराची नाती ती तुमची तुम्हीच जपली पाहिजे ना. तरी पण मी समीरशी बोलते. समीर, आई काय म्हणते त्याचा विचार कर रे बाबा एकदा. आजी, खरंच सॉरी, पण आज तुझ्या शब्दाचा मान ठेवू शकत नाही मी. तू हे बरोबर करत नाही आहेस. भाऊ आहेस ना माझा तू. जेव्हा सासर सोडून इथे आले तेव्हा तू सांभाळ होतस मला.
आणि आता तूच घर सोडून जातोयस? इने इने तुझं सोन्यासारखं ठरलेलं लग्न मोडलं आणि आता हे घर सुद्धा मोडलं. तिने आपल्या समीरला आपल्यापासून तोडलं जाईने. मी निर्णय घेतलेला आहे, याच्यावर मला कुठलीही चर्चा नको. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी घर सोडतोय म्हणजे मी कुठलीही जबाबदारी टाकतोय असं होत नाही. फक्त आत्ता मला हे घर सोडावं लागेल. बाबा, मला माहिती आहे आम्ही हे घर सोडल्यावर सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. अहो, पण कदाचित तुम्ही खंबीर व्हाल नाही. हे बघा, मला थांबवायचा प्रयत्न करू नका तुम्ही. मला माहिती आहे ना, तुमच्या सुनेवर होणारे अत्याचार तुम्हाला सहन होत नाहीत. पण दुर्दैवानं तुम्हालाही काही बोलता येत नाही आणि मलाही. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागतो. माफ करा मला. अर्पिता मॅडम, आपण सामान बांधायला घेऊया.